Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 2nd and this is the lecture number 2nd. ठीक आहे, तर आपला जो काय सेकंड युनिट आहे आयसी इंजिन्स अँड गॅस टर्बाइन तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि त्याचं जे काय वेटेज आहे ते 14 मार्काचं आहे. तर लास्ट लेक्चरला आपण हीट इंजिन म्हणजे काय असतात, त्यानंतर इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय असतात आणि त्याचबरोबर इंटरनल कंबशन इंजिनचं क्लासिफिकेशन आपण कोणकोणत्या पॅरामीटरवरती करत असतो ते आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, बेसिक कंपोनंट्स ऑफ द आयसी इंजिन. तर आयसी इंजिन जे आपण ऑलरेडी बघितलंय की इंटरनल कंबशन इंजिन, तर त्याचे कोणकोणते बेसिक कंपोनंट्स असणार आहेत ते आपण आजच्या या लेक्चरला स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर मग आता आपण काय करूया, वन बाय वन त्याचे कॉम्पोनंट स्टडी करूया. ठीक आहे, ज्यावेळी कॉम्पोनंट्स ऑफ आयसी इंजिन असं पण म्हणत असतो, तर इंजिन काय बघा, खूप साऱ्या कॉम्पोनंट्स एकत्रित येऊन ते इंजिन बनलेलं असतं. प्रत्येक कॉम्पोनंटचं काही ना काहीतरी स्पेसिफिक फंक्शन असतं आणि सगळे कॉम्पोनंट आपले आपले फंक्शन प्रॉपरपणे पार पाडत असतात आणि त्यानुसार तुमचं पूर्ण आयसी इंजिन हे रन होत असतं. तर बेसिकली जर एकत्रितपणे आयसी इंजिन बघायला गेलं तर तुम्हाला ते अशा पद्धतीने दिसणार आहे. इथे तुम्हाला इमेज दिसते की त्याच्यामध्ये पूर्ण आयसी इंजिन सगळं तुम्हाला दिसत आहे. तर ज्यावेळी आपण ह्याचे सगळे पार्ट सेपरेट करत असतो आणि तो जो व्ह्यू बघत असतो त्याला आपण म्हणत असतो एक्सप्लोडेड व्ह्यू. तर एक्सप्लोडेड व्ह्यू मध्ये बघा तुम्हाला अशा पद्धतीने सगळे इंजिनचे पार्ट्स असतात. आपण काय केलेत, त्या इंजिनचे सगळे पार्ट काय केलेत, एक्सप्लोर केलेत, स्वतंत्र असे केलेले आहेत आणि प्रत्येक कंपोनंट तुम्हाला इथं नाव दिसत आहे. तर तसे इंजिन मध्ये भरपूर सारे पार्ट आहेत, पण तुमच्या सब्जेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार, तुमच्या सब्जेक्टच्या स्कोप नुसार आपल्याला त्यातले काही बेसिक आणि महत्वाचे पार्ट तेवढे फक्त स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, तर तुमच्या सिलेबस नुसार जे महत्वाचे पार्ट्स आहेत ते आपण वन बाय वन आता स्टडी करणार आहोत. तर आपण एक काय करतोय, एका सिंपल लाईन डायग्रामच्या नुसार आपण त्याचे कॉम्पोनंट्स बघत आहे. तर याच्यामध्ये बघा वन बाय वन सगळे कॉम्पोनंट्स मी इथं बघत दाखवत जातो तुम्हाला. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो काय कॉम्पोनंट असतो त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ सिलेंडर. सिलेंडर मध्ये जो रेसिप्रोकेट होत असतो त्याला आपण म्हणत असतो पिस्टन. त्याच्यानंतर पिस्टन वरती ज्या रिंग्स असतात त्याला आपण म्हणत असतो पिस्टन रिंग्स. त्यानंतर जर आपण सिलेंडरचं टेम्परेचर मेंटेन राहावं, कूल व्हावं म्हणून आपण त्याला काय प्रोव्हाइड करत असतो, कूलिंग फिन्स प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर जर आपण वरच्या पोर्शनला बघितलं तर टॉप डेड सेंटर पासून हा जो काय वरचा स्पेस असतो त्याला आपण म्हणत असतो कंबशन चेंबर. कंबशन होण्यासाठी जे स्पेस असते त्याला आपण म्हणत असतो कंबशन चेंबर. इकडे तुम्हाला दिसतोय इनटेक पोर्ट, की ज्याच्यामधून काय होणार आहे, तुमचं जे काय एअर आणि फ्युएलचं मिक्सचर ते आतमध्ये एंट्री करणार आहे आणि आतमध्ये एंट्री करण्यासाठी जो वॉल असतो त्याला आपण म्हणत असतो इनटेक वॉल. त्यानंतर एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी सगळे जे काय कंबशन झालेले गॅसेस बाहेर काढण्यासाठी जो पोर्ट असतो त्याला आपण म्हणत असतो एक्झॉस्ट पोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट कडे जाण्यासाठी जो वॉल्व असतो त्याला आपण म्हणत असतो एक्झॉस्ट वॉल्व. त्यानंतर इकडे जर आपण वरचा बघितला तर हा काय आहे, सिलेंडर हेडचा पार्ट असणार आहे, की सिलेंडरच्या जो टॉप वरती असतो, सिलेंडरला वरून जो क्लोज करत असतो त्याला आपण म्हणत असतो सिलेंडर हेड. आणि हे एक पेट्रोल इंजिन असल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल त्याचा स्पार्क प्लग. ठीक आहे, त्यानंतर हे वॉल ऑपरेट होत असतात विथ द हेल्प ऑफ कॅमशाफ्ट. कॅमशाफ्टच्या मदतीने ते वॉल ऑपरेट होत असतात आणि ते वॉल रिटर्न जाण्यासाठी आपण इथं काय वापरत असतो, वॉलवर स्प्रिंग वापरत असतो. त्यानंतर जर इकडे बघितलं तर पिस्टन आणि क्रँक. ठीक आहे, पिस्टन आणि क्रँकशाफ्ट याला कनेक्ट करायचं काम तुमचा करत असतो कनेक्टिंग रॉड. आपण कनेक्टिंग रॉडचा जो वरचा पार्ट आहे तो पिस्टनच्या मदतीला, पिस्टनला कनेक्ट करत असतो विथ द हेल्प ऑफ गजन पिन आणि कनेक्टिंग रॉडचा दुसरा एंड आपण क्रँक पिनच्या मदतीने क्रँकशाफ्टला कनेक्ट करत असतो. हा तुमचा इथे दिसतोय क्रँकशाफ्ट. ठीक आहे, आणि हा जो काय खालचा पोर्शन आहे त्याला आपण म्हणत असतो क्रँकेस. तर हे बेसिक तुमच्या सब्जेक्ट नुसार लागणारे कॉम्पोनंट झाले. तर आता आपण काय करूया, वन बाय वन हे कॉम्पोनंट आपण स्टडी करत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉम्पोनंट बघणार आहोत तुमचा सिलेंडर. तर बघा सिलेंडर आपण कसं म्हणू शकतो, आता याचा बघा सिलेंडर म्हणेल तर आपल्याला दिसणार तो कशा पद्धतीने दिसणार आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसेल सिलेंडर. त्याचा शेप कसा आहे बघा, इट इज अ सिलेंड्रिकल शेप. ठीक आहे, तर मग आपण याला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की सिलेंडर काय आहे, इट इज अ सिलेंड्रिकल व्हेसल इन विच अ पिस्टन मेक्स रेसिप्रोकेटिंग मोशन. की सिलेंडर काय एक सिलेंड्रिकल शेपचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये पिस्टन काय करणार आहे, तुमचा रेसिप्रोकेट होणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण कसं म्हणूया मग, इट इज अ सिलेंड्रिकल व्हेसल ऑर स्पेस इन विच पिस्टन मेक्स रेसिप्रोकेटिंग मोशन. त्याच्यामध्ये तुमचा पिस्टन काय होणार आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन करणार आहे. तर हे तुमचं एक सिंगल सिलेंडर दिसतंय.
ज्यावेळी आपण मल्टी सिलेंडरच्या बाबतीत बोलतो तर त्यावेळी काय असणार आहे, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर असणार आहेत. मग तशा पद्धतीचे जर एकापेक्षा जास्त सिलेंडर असतील तर त्याला आपण म्हणत असतो सिलेंडर ब्लॉक किंवा इंजिन ब्लॉक. तर बघा तो अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला, ह्या केसमध्ये दिसतोय. त्याला म्हणणार आहोत आपण इंजिन ब्लॉक, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण मल्टी सिलेंडरसाठी ही टर्म वापरत असतो. तर तुम्हाला ते दिसतील की एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये सिलेंडर्स आहेत, 1 2 3 4. हे तुमचं 4 सिलेंडर इंजिन ब्लॉक असणार आहे. ठीक आहे. तर हा एक सिलेंडर एक महत्वाचा तुमचा कॉम्पोनंट आहे आयसी इंजिन मध्ये. कारण याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये जे काही प्रेशर असणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर प्रोड्यूस होणार आहे. जवळपास 50 ते 70 बार इतकं प्रेशर क्रिएट होत असतं. आणि टेम्परेचर बघायला गेलं तर 2000 ते 2500 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्याच्यामध्ये जनरेट होत असतं कंबशन प्रोसेस आणि पूर्ण इंजिनचं वर्किंग होत असताना. त्यामुळं हा जो काही कॉम्पोनंट आहे तो आपल्याला स्पेशल ऑलॉय पासून बनवावा लागतो. तर आपण जनरली तो कास्ट आयर्न किंवा ऑलॉय स्टील पासून तो आपण सिलेंडर बनवत असतो. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला कॉम्पोनंट. आता आपण येऊया नेक्स्ट कॉम्पोनंट कडे. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा सिलेंडर हेड. ठीक आहे. सिलेंडर हेड. आता आपण शिकलो सिलेंडर, आता बघणार आहे सिलेंडर हेड. मग सिलेंडरच्या वरती जो असणार आहे कॉम्पोनंट त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिलेंडर हेड. तर सिलेंडर हेड बघा कशा पद्धतीने दिसणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे. आणि सिलेंडर वरती त्याला आपण असा पॅक करत असतो. ठीक आहे. तर दुसऱ्या एका ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल, इथं आपण आता स्टडी केलेला तुमचा इंजिनचा ब्लॉक आहे. आणि त्या ब्लॉक वरती जर आपण एक गॅसकीट ठेवतो ऍज अ सिलिंग पर्पज, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जो कॉम्पोनंट बसवत असतो त्याला आपण म्हणत असतो सिलेंडर हेड. ठीक आहे. मग हा सिलेंडर हेड तुमच्या इंजिन ब्लॉक वरती बसल्यामुळे काय झालं, तुमचा जो काही हा टॉप आहे, तुमच्या सिलेंडरचा जो काही टॉप आहे तो काय झाला, पूर्णपणे क्लोज झाला. आणि त्यानंतर तुमच्या कंबशनसाठी तिथे एक स्पेस क्रिएट झालेला आहे. त्यामुळे आपण कसं म्हणू शकतो की सिलेंडर काय करतो, सिलेंडर सिट्स अबाउट द इंजिन ब्लॉक और सिलेंडर ब्लॉक. तो काय करतो, इंजिन ब्लॉकच्या वरती येऊन बसतो आणि त्याच्यामुळे तो काय करतो, सिलेंडरचा टॉप पोर्शन क्लोज करतो आणि तिथे कंबशन चेंबरसाठी स्पेस क्रिएट करत असतो. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, मग सिलेंडर हेड सिट्स अबाउट द सिलेंडर्स ऑन द टॉप ऑफ द सिलेंडर ब्लॉक. इट क्लोजेस in the top of the cylinder and forming for the combustion chamber. It closes the top for the cylinder and forming the combustion chamber. तो काय करणार आहे, टॉप सिलेंडरचा क्लोज करणार आहे आणि कंबशन चेंबर साठी तुमच्या स्पेस क्रिएट करणार आहे. तर हे झालं तुमच्या सेकंड कॉम्पोनंट बद्दल. आता आपण जाऊया थर्ड कॉम्पोनंट कडे. थर्ड कॉम्पोनंटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर तुझं थर्ड कॉम्पोनंट असणार आहे पिस्टन. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने मगाशी आपण म्हणलो की पिस्टन काय करतो, तुमच्या सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होत असतो. मग त्याप्रमाणे जर सिलेंडरचा शेप जर तुमचा सिलेंड्रिकल असेल तर पिस्टनचा शेप देखील कसा असायला पाहिजे, सिलेंड्रिकलच असायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने दिसतोय तुमचा. तर असा हा तुमचा पिस्टन असणार आहे. तर ह्याचा देखील शेप कसा आहे, सेम तुमच्या सिलेंडर सारखा आहे. इट इज इन द सिलेंड्रिकल शेप. तर तो सिलेंड्रिकल शेप प्रमाणे असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, जर हा काय करत असतो, तुमच्या पिस्टन मध्ये सिलेंडर मध्ये रेसिप्रोकेट होत असतो. तर आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग याला, it is a cylindrical component fitted in the cylinder and it reciprocate inside the cylinder. तो काय एक सिलेंड्रिकल कॉम्पोनंट आहे जो तुमच्या सिलेंडर मध्ये फिट होत असतो आणि तो सिलेंडर मध्ये रेसिप्रोकेट होत असतो. ठीक आहे. म्हणजे जर फंक्शन बघितलं, ठीक आहे, त्याचं जर फंक्शन बघितलं तर जे काय कंबशन झाल्यानंतर जे काय गॅसचे फोर्स इथं क्रिएट होणार आहे, ठीक आहे, तुमच्या काय गॅसचे जे काय कंबशनचे फोर्स जे काय क्रिएट होणार आहेत त्याला ट्रान्समिट करायचं काम कोण करत असतो, तुमचा पिस्टन करत असतो. कारण ज्यावेळी कंबशन होत असतं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा फोर्स तुमच्या पिस्टनवरती येत असतो आणि पिस्टन हे जे काही सगळे फोर्स आहेत ते खाली कनेक्टिंग रॉडला ट्रान्समिट करायचं काम कोण करत असतं, पिस्टन करत असतो. तर बघा अशा पद्धतीने असणार आहे. तर तुमचा हा जो काय पिस्टनवरती येणारे फोर्सेस आहेत, जे काय प्रेशर आहे ते प्रेशर तो काय करेल, तुमच्या कनेक्टिंग रॉडला काय करणार आहे, ट्रान्समिट करणार आहे. तर मग आपण कशा पद्धतीने त्याचं फंक्शन म्हणू शकतो बघा, द फंक्शन ऑफ द पिस्टन इज टू ट्रान्समिट द गॅस फोर्स टू कनेक्टिंग रॉड अँड हेन्स टू द क्रँक. म्हणजे कनेक्टिंग रॉडला येतील आणि कनेक्टिंग रॉड कडनं काय होईल, ते क्रँक कडे जाणार आहे. मग पिस्टनला सगळ्यात जास्त अशा पद्धतीचा फोर्स आपल्याला सहन करावा लागत असतो. त्यामुळे आपण त्याला बनवत असताना त्याला स्पेशल मटेरियल म्हणजे कास्ट स्टील किंवा अल्युमिनियम स्टील पासून बनवत असतो. तर बघा कॉमनली युज्ड मटेरियल जर बघितलं फॉर द पिस्टन, इट इज अ कास्ट स्टील और अल्युमिनियम स्टील. तर आपण अल्युमिनियम स्टील किंवा कास्ट स्टीलचा आपण त्याला बनवत असतो. ठीक आहे. हा झाला तुमच्या पिस्टनच्या बाबतीत. आपण नेक्स्ट कॉम्पोनंट बघूया,
नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा पिस्टन रिंग. पिस्टन रिंग्स, त्याच्यामधून काय इंडिकेट होत आहे की पिस्टनला असणाऱ्या रिंग्सला आपण काय म्हणत असतो, पिस्टन रिंग्स म्हणत असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. तर याचा जो काही शेप आहे तो कसा आहे, तो सर्क्युलर रिंग सारख्या शेप्स आहेत. ठीक आहे. आणि ह्या रिंग्स काय करत असतात, तुमच्या पिस्टनच्या ग्रूव्ह वरती, पिस्टनचा जो काय आउटर सरफेस आहे त्याच्या आउटर सरफेसच्या ग्रूव्ह मध्ये, त्या स्लॉट मध्ये ते बसत असतात. तर तुम्ही बघू शकता की इथं पिस्टन एक दाखवलेला आहे आणि पिस्टनला इथं तुमच्या स्लॉट्स होता. ठीक आहे. बाहेरच्या सरफेसला काय होता, स्लॉट होता, एक ग्रूव्ह होती आणि त्या ग्रूव्ह मध्ये तुमच्या ह्या सगळ्या काय रिंग्स बसलेल्या आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने म्हणू शकता बघा, पिस्टन रिंग्स, these are the circular rings fitted into the slot around the piston. पिस्टनच्या अराउंडला जो काही स्लॉट असणार आहे त्या अराउंडच्या स्लॉट मध्ये तुमच्या सगळ्या पिस्टन रिंग्स काय बसणार आहेत, तिथं माउंट होणार आहे. आता जनरली याच्यामध्ये बघायला गेलं तर याचं फंक्शन बद्दल बघायला गेलं तर आपण काय सांगू शकतो की हे काय करणार आहेत, एक टाईट सील प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमचे जे काय कंबशन नंतरचे काय गॅस असणार आहेत त्याचं प्रेशर खूप जास्त असतं आणि ते प्रेशर तुमच्या खाली क्रँककडे किंवा दुसरीकडे कुठेही लीक होऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या रिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. तर बघा फंक्शन आपण काय म्हणू शकतो, द फंक्शन पिस्टन रिंग्स प्रोव्हाइड अ टाइट सील बिटवीन द पिस्टन अँड सिलेंडर वॉल टू प्रिव्हेंटिंग द लिकेज ऑफ द कंबशन. ठीक आहे. पिस्टन रिंग्स काय करत असतात, तुमचा जो काय पिस्टन आहे आणि सिलेंडर वॉल आहे, ठीक आहे, या दोघांमध्ये जो काही क्लिअरन्स असतो तिथं ते ऍज अ सील म्हणून ऍक्ट होण्याचं काम करतात. सील तिला प्रोव्हाइड करतात जेणेकरून तुमच्या जे काही कंबशनचे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा कंबशन लीक होऊन खाली येऊ नये म्हणून हे वर्क होत असतात. तर इन जनरल मध्ये बघायला गेलं तर जनरली अशा पद्धतीच्या रिंग्स तुम्हाला दिसत असतात आणि वरच्या ह्या ज्या काही दोन रिंग्स आहेत त्याला आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज अ कॉम्प्रेशन रिंग, आणि खाली ही जी काय रिंग असते त्याला आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज अ ऑइल रिंग. मग दोन रिंग तुम्हाला दिसत आहेत त्या आपण म्हणलो कॉम्प्रेशन रिंग, म्हणजे टॉपला असणार त्याला आपण काय म्हणणार, टॉप कॉम्प्रेशन रिंग, आणि जी सेकंड आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, बॉटम कॉम्प्रेशन रिंग, आणि तिसरी असणार आहे तुमची ऑइल रिंग. तर आपण जर स्पेसिफिकली कॉम्प्रेशन रिंग, त्याला दुसरं नाव आहे प्रेशर रिंग, कॉम्प्रेशन रिंगला आपण दुसरं नाव म्हणू शकतो प्रेशर रिंग. त्याचं जर आपण फंक्शन बघायला गेलं तर आपण कसं सांगू शकतो, टू प्रिव्हेंट द लिकेज ऑफ हाय प्रेशर गॅस फ्रॉम द सिलेंडर टू द क्रँकेस. आपण काय करणार आहे बघा, फंक्शन बघायला गेलं कॉम्प्रेशन रिंगचं, प्रिव्हेंट लिकेज ऑफ हाय प्रेशर गॅस फ्रॉम द सिलेंडर टू द क्रँकेस. तुमच्या सिलेंडर मध्ये जे काही गॅस असणार आहे त्याला खाली जायचं, अवॉइड करायचं काम कोण करणार आहे, क्रँकेस करणार आहे, त्याला प्रिव्हेंट करायचं, लिकेज प्रिव्हेंट करायचं काम तुमची कॉम्प्रेशन रिंग करणार आहे. आणि जर आपण ऑइल रिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर लुब्रिकेशनसाठी जे काय आपण ऑइल त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि जे ऑइल एक्सेस अमाऊंट मध्ये असणार आहे त्याला काय करायचं, त्याला पूर्णपणे एक्सेस अमाऊंट आहे त्याला स्वाईप करायचं, वाईप करायचं काम कोण करणार आहे, तुमची ऑइल रिंग करणार आहे. मग आपण ऑइल रिंगचं फंक्शन कसं म्हणू शकतो, इट वाईप्स एक्सेस ऑइल फ्रॉम द सिलेंडर वॉल ड्युरिंग द पिस्टन मोमेंट. पिस्टनची मोमेंट रेसिप्रोकेट होत असताना सिलेंडरच्या वॉलवर जे काही एक्सेस अमाऊंट ऑफ ऑइल आहे त्याला वाईप करायचं काम कोण करत असतं, तुमची ऑइल रिंग करत असती. आणि हे जे काय कलेक्ट झालेलं ऑइल आहे पुन्हा तिथे एक होल असतं, त्या होलच्या नुसार पुन्हा ते कुठे येत असतं, तुमच्या खाली ऑइल संपला येत असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचे हे पिस्टन आणि पिस्टन रिंगच्या बद्दलचं डिस्कशन आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट कॉम्पोनंट बघूया. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे क्रँकशाफ्ट. मग आपण क्रँकशाफ्ट कशा पद्धतीने बघत असतो बघा, त्याची इमेज बघितली तर अशा पद्धतीने असणार आहे. आणि क्रँकशाफ्टचं जे काय फंक्शन असणार आहे ते एक महत्वाचं फंक्शन आहे. तो काय करत असतो, इट कन्वर्ट रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन इनटू युजफुल रोटरी मोशन ऑफ द आउटपुट शाफ्ट. तुमच्या पिस्टनची जी काय रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्या मोशनचं कन्व्हर्जन तुमच्या रोटरी मोशन मध्ये करायचं काम कोण करत असतं, क्रँकशाफ्ट करत असतो. मग जर आपण फंक्शन जर त्याचं बघितलं तर आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, इट कन्वर्ट्स रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन इनटू युजफुल रोटरी मोशन ऑफ द आउटपुट शाफ्ट. जो काय आपला आउटपुट शाफ्ट आहे त्याला रोटेट करायचं काम कोण करणार आहे, क्रँकशाफ्ट करणार आहे. तो काय कन्वर्ट करेल, पिस्टनची जी काय रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्याचं कन्व्हर्जन तो रोटरी मोशन मध्ये करणार आहे. तर ते कशा पद्धतीने असतं बघा, की पिस्टन आपला हा दिसतोय तुमचा क्रँकशाफ्ट, आणि क्रँकशाफ्ट वरती आपण काय करतो, तो अशा पद्धतीने इथं पिस्टन कनेक्ट करत असतो. आणि पिस्टन जो काही रेसिप्रोकेट होणार आहे इथं सिलेंडर मध्ये, तर अशी ही होणारी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्याचं कन्व्हर्जन रोटरी मोशन मध्ये करायचं काम कोण करत असतं, तुमचा क्रँकशाफ्ट करत असतो. ठीक आहे. तर तुम्ही एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता की कशा पद्धतीने तुमचे पिस्टन्स काय व्हायला लागलेत, रेसिप्रोकेट व्हायला लागलेत, आणि रेसिप्रोकेट होत असताना त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते तुमच्या शाफ्ट मध्ये, इथे तुम्हाला दिसेल
की हा शाफ्ट काय व्हायला लागलेला आहे, रोटेट व्हायला लागलेला आहे आणि पिस्टनची जी काय मोमेंट आहे इथे कशी आहे, रेसिप्रोकेटिंग आहे. तर तुम्ही बघू शकता अॅनिमेशन मध्ये की कशा पद्धतीने पिस्टन रेसिप्रोकेट होतोय आणि त्याचं कन्व्हर्जन आपण रोटरी मोशन मध्ये करत आहोत. तर ठीक आहे, हे तुमच्या क्रँकशाफ्ट बद्दल झालं. नेक्स्ट कॉम्पोनंट कडे आपण जाऊया, क्रँकेस. तर ज्याप्रमाणे आपण मगाशी म्हणलं की सिलेंडर ब्लॉक तुमचा इंजिन ब्लॉक असतो, त्याचा जो काही टॉप असतो, ठीक आहे, मगाशी जर आपण बघितलं तर त्याची डायग्राम जर आपण बघितली मगाच्या याच्यामध्ये, तर अशा पद्धतीने तुमचा इंजिन ब्लॉक असेल आणि इंजिन ब्लॉकचा जो काही वरचा पार्ट आहे तो कोण करत असतो, तुमचा सिलेंडर हेड कव्हर करत असतो. त्याप्रमाणे जो त्याचा बॉटम आहे त्या बॉटमला सील करायचं, कव्हर करायचं, ऍज अ हाऊसिंग म्हणून ऍक्ट व्हायचं काम कोणाचं असणार आहे, क्रँकेसचं असणार आहे. मग आपण याला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो असतो, तर बघा क्रँकेस काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. क्रँकेस जर इमेज मध्ये बघायला गेलं तर मग आपण कसं म्हणू शकतो त्याला, अ क्रँकेस इज अ हाऊसिंग फॉर क्रँकशाफ्ट इन अ रेसिप्रोकेटिंग इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे, क्रँकेस काय म्हणून ऍक्ट होणार आहे, तुमचा जो काय क्रँकशाफ्टचा खालचा पार्ट आहे, ठीक आहे, आणि त्याला पूर्णपणे हाऊस करायचं, कव्हर करायचं काम कोण करणार आहे, क्रँकेस करणार आहे. जसं तुम्हाला मी आता म्हणलो की इंजिन ब्लॉकच्या वरती तुमचा इंजिन सिलेंडर हेड असतो आणि खाली जो काय पार्ट कव्हर करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, क्रँकेस असं म्हणत असतो. तर बघा अजून एका इमेज मध्ये आपण बघू शकतो की अशा पद्धतीने तुमची क्रँकेस होणार आहे आणि क्रँकेस मधला हा जो काही खालचा पार्ट आहे तो ऍज अ ऑइल संप म्हणून पण ऍक्ट होत असतो. तर आपण याच्यामध्ये म्हणू शकतो इट ऑल्सो सर्व्ड ऍज अ संप फॉर लुब्रिकेटिंग ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइलचा संप म्हणून, संप याचा अर्थ काय होतो, एक स्टोरेज करण्यासाठी स्पेस असतो, त्याला आपण संप म्हणत असतो. तर तुमचा जो काही हा क्रँकेसचा जो काही पार्ट आहे तो ऍज अ सर्व ऍज अ संप फॉर लुब्रिकेटिंग ऑइल असं देखील काम करत असतो. ठीक आहे, तर हे तुमच्या क्रँकेस बद्दल झालं. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे कनेक्टिंग रॉड. ठीक आहे, तर आता आपण बघितला पिस्टन बघितला, त्यानंतर आपण क्रँकशाफ्ट बघितला. मग पिस्टनवरती जे काय फोर्स असणार आहे आणि त्याच्यामुळे पिस्टनची जी काय रेसिप्रोकेटिंग मोशन होत असणार आहे त्याला आपल्या रोटरी मोशन मध्ये करायला ह्या दोघांमध्ये काहीतरी इंटरलिंक करायला पाहिजे. मग ते इंटरलिंक करायचं काम कोण करत असतं, तर ते कनेक्टिंग रॉड करत असतो. तर कनेक्टिंग रॉड हा आहे, तर हा काय करत असतो, इट फॉर्म्स अ लिंक बिटवीन पिस्टन अँड क्रँकशाफ्ट. पिस्टन आणि क्रँकशाफ्ट मध्ये एक लिंक फॉर्म करायचं काम कोण करत असतो, कनेक्टिंग रॉड करत असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो बघा, इट इंटरकनेक्ट द पिस्टन अँड क्रँकशाफ्ट. ठीक आहे, मग जर फंक्शन वाईज जर बोलायला गेलं तर आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, तर कंबशन झाल्यानंतर जे काही फोर्सेस येणार आहेत त्या फोर्स तुमच्या पिस्टनवरती ऍक्ट होणार आहेत, ते फोर्स तुमच्या क्रँकशाफ्ट पर्यंत नेण्याचं काम कोण करणार आहे, तुमचा कनेक्टिंग रॉड करणार आहे. तर मग आपण कसं म्हणू शकतो बघा त्याच्यामध्ये, इट ट्रान्समिट द गॅस फोर्स फ्रॉम द पिस्टन टू द कनेक्टिंग रॉड. गॅस फोर्स जो पिस्टनला मिळालाय तो क्रँकशाफ्ट पर्यंत नेण्याचं काम कोण करणार आहे, कनेक्टिंग रॉड करणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता, कनेक्टिंग रॉडचा शेप बघा, त्याचा जो काही वरचा शेप आहे तो दिसतोय तुम्हाला स्मॉल दिसतोय आणि खालचा जो काही एंड आहे तो कसा दिसतोय, लार्ज दिसतोय. मग त्याप्रमाणे आपण ह्याला म्हणू शकतो की त्याला दोन एंड आहेत, दिस इज अ स्मॉल एंड अँड दिस इज अ बिग एंड. तर बघा आपण म्हणू शकतो मग कनेक्टिंग रॉड तुम्हाला दिसतोय, तर हा पिस्टन आहे, हा वरचा जो काही एंड असणार आहे जिथे तुमचा पिस्टन बसतोय त्याला आपण म्हणत असतो स्मॉल एंड आणि इथं जो आहे तो म्हणत असतो बिग एंड. मग आता ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की द टू एंड्स ऑफ कनेक्टिंग रॉड आर कॉल्ड एज स्मॉल एंड अँड बिग एंड. कनेक्टिंग रॉडचे दोन एंड झाले, त्याला एकाला आपण म्हणलं स्मॉल एंड आणि एकाला म्हणलं आपण बिग एंड. मग जो काही स्मॉल एंड असणार आहे तो आपण काय करत असतो, पिस्टनला कनेक्ट करत असतो विथ द हेल्प ऑफ गजन पिन. आणि जो हा मोठा एंड असतो तो आपण कुठं कनेक्ट करत असतो, आपण ह्या क्रँकशाफ्टला कनेक्ट करत असतो विथ द हेल्प ऑफ क्रँक पिन. ठीक आहे, तर बघा आपण असं म्हणू शकतो मग द स्मॉल एंड इज कनेक्टेड टू द पिस्टन बाय गजन पिन अँड द बिग एंड इज कनेक्टेड टू द क्रँकशाफ्ट बाय क्रँक पिन. ठीक आहे, पिस्टनचे दोन एंड झाले, एक स्मॉल एंड आणि एक बिग एंड. स्मॉल एंड आपण गजन पिनच्या मदतीने पिस्टनला कनेक्ट करत असतो आणि बिग एंड आपण क्रँक पिनच्या मदतीनं क्रँकशाफ्टला कनेक्ट करत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या कनेक्टिंग रॉड बद्दल. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचं वॉल्स. ठीक आहे, तर वॉल्स मध्ये बघा, तर आयसी इंजिनच्या बाबतीत बघितलं तर त्याच्यामध्ये दोन वॉल्व असणार आहेत, एक इनटेक वॉल्व आणि दुसरा एक्झॉस्ट वॉल्व. ठीक आहे, तर मग आपण बघू शकतो तर दोन वॉल्व्स असणार आहेत, एक इनटेक वॉल्व असणार आहे आणि दुसरा एक्झॉस्ट वॉल्व असणार आहे. इनटेक वॉल्वलाच आपण सक्शन वॉल्व किंवा इनटेक पोर्ट असं म्हणणार आहोत आणि एक्झॉस्ट वॉल्वला आपण एक्झॉस्ट पोर्ट असं
म्हणणार आहोत. जनरली जर 4 स्ट्रोकच्या बाबतीत आपण वॉल्स म्हणत असतो आणि 2 स्ट्रोकच्या बाबतीत आपण त्याला पोर्ट म्हणत असतो. तर बघा रिअल मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला वॉल्स अशा पद्धतीने दिसणार आहेत. ठीक आहे. तर वॉल्स काय करत असतात, इनलेट आणि आउटलेट जे काय तुमचं चार्ज आतमध्ये येत असतो आणि एक्झॉस्ट गॅस बाहेर जात असतो त्याला ओपनिंग करायचं, पॅसेज प्रोव्हाइड करायचं तुमचा वॉल्स असं होत असतात. ठीक आहे. तर तुम्ही एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ते वॉल्स ऑपरेट होत असतात आणि ऑपरेट होत असताना तुमचे जे काही 4 स्ट्रोक असणार आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि पॉवर आणि एक्झॉस्ट, ह्यानुसार ओपन आणि क्लोज करायचं काम होत असतं. तर हे जे काय ऑपरेटिंग आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग करायचं काम हे तुमच्या कॅमशाफ्टच्या मदतीने होत असतं. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये हा तुम्हाला कॅमशाफ्ट दिसतोय आणि ह्या कॅमशाफ्टच्या मदतीनं एक्झॅक्ट ज्या टायमिंगला वॉल ओपन व्हायला पाहिजे त्यावेळी ते कॅम वॉल ओपन करत असतात आणि त्याप्रमाणे ते वॉल्स क्लोज देखील करत असतात. दुसरं एक ऑब्झर्वेशन बघायला गेलं तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता वॉल्सचा जर डायमीटर बघितला तर तुमचा हा दिसतोय तो तुमचा सक्शन वॉल आहे, हा सक्शन वॉल आहे. तर डायमीटरच्या बाबतीत बघायला गेलं तर तुमचा सक्शन वॉलचा डायमीटर काय असणार आहे, मोठा असणार आहे आणि त्यानंतर हा लहान आहे तो तुमचा एक्झॉस्ट वॉल असणार आहे, त्याचा डायमीटर कम्पॅरेटिव्हली थोडा लहान असणार आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, जर इंटेक वॉलचं फंक्शन बघायला गेलं तर इंटेक वॉल मध्ये काय असणार आहे, थ्रू द इंटेक वॉलच्या मदतीनं आपण आपला जो काही चार्ज आहे तो आपण सिलेंडरच्या आतमध्ये घेत असतो. ठीक आहे. तर मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो बघा, थ्रू इंटेक वॉल द चार्ज इज सकड इनटू द सिलेंडर. तर सिलेंडर मध्ये आपला जो काही चार्ज आहे तो आपण त्याच्या आतमध्ये सक करून घेत असतो. मग चार्ज जर म्हणलं तर इन केस ऑफ एसआय इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिनच्या बाबतीत काय असतो, इट इज अ मिक्सचर ऑफ एअर अँड पेट्रोल. तर आपण स्पार्क इग्निशन इंजिनच्या बाबतीत म्हणजेच पेट्रोल इंजिनच्या बाबतीत आपण एअर आणि फ्युएलचं जे प्रॉपर होमोजिनियस मिक्सचर आहे, जे कार्बोरेटर तयार करत असतं, ते मिक्सचर आपण इंटेक वॉल मधून आत घेत असतो. आणि सीआय इंजिनच्या बाबतीत आपण इंटेक वॉल मधनं फक्त एअर त्याच्यामधून आतमध्ये घेत असतो. तर हे फंक्शन झालं इंटेक वॉलचं. आता आपण येऊया एक्झॉस्ट वॉलकडं. तर एक्झॉस्ट वॉलचं जर फंक्शन बघायला गेलं, थ्रू द एक्झॉस्ट वॉल आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर वर्किंग स्ट्रोक और पॉवर स्ट्रोक गॅसेस रिमेन इन द सिलेंडर आर एक्सपेल्ड आउट टू द ऍटमॉस्फिअर. ज्यावेळी आपलं कंबशन पूर्ण झाल्यानंतर जे काही गॅस त्याच्यामध्ये तर राहणार आहे त्या गॅसना सिलेंडर मधून बाहेर काढण्यासाठी जो आपण स्ट्रोक घेत असतो त्याला आपण एक्झॉस्ट स्ट्रोक असं म्हणत असतो. आणि ह्या एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी तुमचा एक्झॉस्ट वॉल ओपन होतो आणि जे काही सगळे हे गॅस आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेर टाकले जात असतात. तर अशा पद्धतीने त्याचं वर्किंग असणार आहे. तर तुम्ही एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं ऍट द प्रॉपर टायमिंगला तुमचा इंटेक वॉल ओपन होणार आहे सक्शन स्ट्रोकच्या वेळी, कॉम्प्रेशन आणि पॉवर स्ट्रोकच्या वेळी दोन्हीच्या दोन्ही वॉल्स बंद असणार आहेत आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी पुन्हा एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे. तर तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता. बघा या केसमध्ये आता काय होत आहे, इंटेक स्ट्रोक वाला हा कॉम्प्रेशन स्ट्रोक, आता स्पार्क पडलेला आहे, हा पॉवर स्ट्रोक झाला आणि आता एक्झॉस्ट बघा एक्झॉस्ट वॉल ओपन झालेला आहे. आणि ह्या वॉलचं ऑपरेटिंग कशा पद्धतीने होत आहे, कॅमच्या मदतीने तुम्हाला दिसत आहे. कॅम ज्यावेळी प्रेस करेल त्यावेळी तो वॉल ओपन होत आहे आणि त्याप्रमाणे त्या टायमिंगला ओपनिंग आणि क्लोजिंग होण्याचं काम ह्या कॅमशाफ्टच्या मदतीनं होत असतं. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या वॉल्स बद्दल. आता आपण नेक्स्ट कॉम्पोनंट कडे जाऊया, गजन पिन आणि पिस्टन पिनला. तर मगाशी ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलं की तुमचा काय असणार आहे, सिलेंडर पिस्टन असेल आणि खाली तुमचा कनेक्टिंग रॉड असणार आहे. पिस्टन रॉडला कनेक्ट करणारा कनेक्टिंग रॉड असतो. तर याला कनेक्ट काम करायचं कोण असतं, तर तुमची गजन पिन किंवा पिस्टन पिन करत असते. तर तुम्हाला रिअल मध्ये तुझी अशा पद्धतीने इमेज असणार आहे, हा तुमचा पिस्टन आहे आणि तुमची गजन पिन आहे. तर बघा या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की हा पिस्टन झाला आणि हा तुमचा कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड झाला. तर हा आपण वरती अशा पद्धतीने घेत असतो आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पिन इन्सर्ट करून त्याला कनेक्ट करत असतो. तर आपण याच्यामध्ये मग कसं फंक्शन म्हणू शकतो, बघा गजन पिन इट इज यूज टू कनेक्ट पिस्टन विथ स्मॉलर एंड ऑफ द कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडच्या स्मॉल एंडला कनेक्ट करायचं काम तुमची पिस्टन पिन किंवा गजन पिन करणार आहे. ठीक आहे. जर याचं जर मटेरियल बघायला गेलं तर आपण याला हार्डन स्टील पासून बनवत असतो. बघा इट इज मेड अप ऑफ द हार्डन स्टील इन द शेप ऑफ स्पिंडल. ठीक आहे. आपण स्पिंडलच्या शेप मध्ये त्याला हार्डन स्टील पासून बनवत असतो. हे झालं तुमच्या गजन पिनच्या बाबतीत. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे वॉटर कूल्ड जॅकेट. ठीक आहे. तर बघा ज्यावेळी आपलं कंबशन होत असतं त्यावेळी टेम्परेचर खूप जास्त असतं
आणि आपल्याला जर इंजिनला प्रॉपरली आणि इफिशियंटली रन करायचं असेल तर त्या एका ठराविक टेम्परेचरच्या लिमिट पर्यंत त्याला रन करावं लागतं. जर टेम्परेचर जास्त गेलं तर इंजिन प्रॉपरली वर्क होत नाही. त्यामुळं आपल्याला इंजिनला कूल करून एक ठराविक टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं असतं. मग हे जे काय करत असतं ही सगळी तुमची कुलिंग सिस्टम करत असते. मग कुलिंग सिस्टमच्या बाबतीत जर आपण वॉटर कूल्ड सिस्टम घेतली तर सिलेंडरच्या सराउंडिंगला आपण एक पॅसेज प्रोव्हाइड करत असतो की ज्याच्यामधून तुमचं वॉटर काय होत असतं, फ्लो होत असतं आणि त्या सिलेंडर मधली जी काही हीट आहे ती सगळी काढून घेत असतं. तर त्या ज्या पॅसेजला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज वॉटर जॅकेट. तर तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसेल बघा कशा पद्धतीचे वॉटर जॅकेट्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. हा जो काही स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे तो तुमचा वॉटर जॅकेट असणार आहेत, जे काय करतील तुमच्या पिस्टन सिलेंडरच्या सराउंडिंगची जी काही हीट आहे ती सगळे ऍब्झॉर्ब करून घेतील. आपण अजून एका अॅनिमेटेड इमेज मध्ये बघूया की इथे तुमचे जे दिसत आहेत हे सगळं सिलेंडर्स दिसत आहेत आणि या सिलेंडरच्या भोवती तुमचं हे वॉटर अशा पद्धतीनं फ्लो होत आहे. आणि हा फ्लो होण्यासाठी जो काय पॅसेज प्रोव्हाइड केलेला असतो त्याला आपण काय म्हणत असतो, वॉटर जॅकेट्स. ठीक आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, सिलेंडर इज सराउंडेड बाय मीन्स ऑफ वॉटर जॅकेट्स टू डिसिपिएट द हीट इन्व्हॉल्व ड्युरिंग द कंबशन. कंबशन मुळे जी काही हीट तयार होणार आहे त्या वॉटरला डिसिपिएट करण्यासाठी, वॉटरला फ्लो होण्यासाठी आपण एक जॅकेट सिस्टीम प्रोव्हाइड करत असतो, एक पॅसेज प्रोव्हाइड करत असतो, त्याला आपण म्हणत असतो वॉटर कूल्ड जॅकेट. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे गव्हर्नर. ठीक आहे. तर बघा ज्यावेळी इंजिन रन होत असतं त्यावेळी त्याच्यावरती जो काय येणारा लोड आहे तो काय असतो, कमी किंवा जास्त असा फ्लक्च्युएट होत असतो. काही वेळा इंजिनवरती लोड जास्त असणार आहे, काही वेळा इंजिनवरती लोड कमी असणार आहे. मग इंजिनवरचा जरी असा फ्लक्च्युएटिंग लोड असला तरी आपल्याला इंजिन एका ठराविक कॉन्स्टंट स्पीडला रन करण्यासाठी मेंटेन करावं लागतं आणि हे करायचं काम कोण करत असतं, गव्हर्नर करत असतो. तर गव्हर्नर काय करत असतो की तुमचा जो काही फ्युएल सप्लाय जाणार आहे इंजिनला त्याला रेग्युलेट करून रेग्युलेट करणे म्हणजे काय करत असतो, कमी किंवा जास्त करून त्याप्रमाणे इंजिनचं स्पीड कॉन्स्टंट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर म्हणजे बघा आपण फंक्शन कशा पद्धतीने म्हणू शकतो, फंक्शन ऑफ द गव्हर्नर इज टू रेग्युलेट द क्वांटिटी ऑफ चार्ज दॅट इज एअर अँड फ्युएल मिक्सचर ऍडमिटेड इनटू द सिलेंडर फॉर मेंटेनिंग द इंजिन स्पीड कॉन्स्टंट इवन दो there are fluctuations or vibration in load on the engine. ठीक आहे. इंजिन वरती जरी लोड आला तरी कमी किंवा जास्त होत असेल तर एका इंजिनचं आरपीएम जे आहे, जे स्पीड आहे ते कॉन्स्टंट मेंटेन करायचं काम कोण करत असतं, तुमचा गव्हर्नर करत असतो. तर गव्हर्नरचं जर आपण इमेज बघायला गेली तर बघा अशा पद्धतीने असणार आहे. तर आपण काय करतोय, इथून इंजिनकडे आलेली पॉवर दिली जाईल आणि त्यानुसार या बिवेल गिअरच्या मदतीनं हा जो काय तुमचा स्पिंडल आहे तो रोटेट केला जाईल. मग बघा ज्यावेळी इंजिनचं स्पीड काय असेल, ज्यावेळी इंजिनवरती लोड कमी असेल त्यावेळी इंजिनचं स्पीड वाढणार आहे आणि स्पीड वाढल्यामुळं हा स्पिंडल फास्ट फिरायला लागेल. तर स्पिंडल ज्याप्रमाणे फिरायला लागेल त्याप्रमाणे तुमचे हे जे काय बॉल्स असतील, तुमचे फ्लाय बॉल्स अशी सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बाहेर जाणार आहे आणि त्यामुळं इथल्या ज्या काही मुवमेंट्समुळे आपण काय करणार आहोत, तुमचा फ्युएल सप्लाय त्याच्यामध्ये कमी करणार आहोत. आता याच्या उलट ज्यावेळी इंजिनवरती लोड जास्त असणार आहे त्यावेळी तुमचं काय होणार, इंजिनचं स्पीड कमी व्हायला लागणार आहे. मग त्यावेळी काय करतील, हे फ्लाय बॉल्स काय करतील, सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यामध्ये कमी असेल त्यावेळी ते काय करतील, इकडे ओढायला बघतील, कमी येईल त्याचं स्पीड. त्यामुळं आपण फ्युएलचं सप्लाय करणार आहोत, वाढवणार आहोत. तर अशा पद्धतीनं तुमच्या गव्हर्नरचं वर्किंग होत असणार आहे. तर बघा एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता इथं. तर आता बघा की हळूहळू त्याचं स्पीड काय व्हायला लागलंय, इंजिनवरचं लोड वाढलेला आहे, स्पीड कमी झालं तर वॉल मध्ये रोटेशन झालं. आता बघा लोड कमी झाला, स्पीड वाढलं, त्यामुळे फ्लायबॉल्स बाहेर गेले, आपण वॉल तिथं कमी केलेला आहे. तर अशा पद्धतीने काय होत असतं की इंजिनवरच्या लोड नुसार आपण आपला फ्युएल सप्लाय कमी किंवा जास्त करत असतो आणि त्यानुसार इंजिनचं एक कॉन्स्टंट स्पीड आपण मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं जे करत असतं त्या डिव्हाइसला आपण गव्हर्नर असं म्हणत असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट कॉम्पोनंट कडे आपण जाऊया. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा फ्लायव्हील. ती बघा फ्लायव्हील जर आपण बघितलं तर फ्लायव्हील काय असणार आहे, फ्लायव्हील एक व्हील आहे जे काय करत असतं, ड्युरिंग द पॉवर स्ट्रोक त्याला जी काय एनर्जी मिळत असती तो स्टोअर करत असतो आणि राहिलेल्या स्ट्रोकला तो एनर्जी काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. तर बघा फ्लायव्हील तुमचा अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. आपण इंजिनचा जो काय आउटपुट शाफ्ट आहे त्याला आपण फ्लायव्हील कनेक्ट करत असतो. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, इथं हा जो काय क्रँक शाफ्ट आहे
आउटपुट शाफ्ट, त्या शाफ्टला आपण अशा पद्धतीनं फ्लायव्हील कनेक्ट केलेला असणार आहे. तर ज्यावेळी तुमचं चार जे स्ट्रोक आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, ह्या 4 स्ट्रोक मध्ये आपल्याला पॉवर मिळत असती ती तिसऱ्या स्ट्रोक म्हणजे तुमच्या पॉवर स्ट्रोक मध्ये मिळत असती, ज्याला आपण वर्किंग स्ट्रोक पण म्हणत असतो. मग त्यावेळी जी काय मिळालेली पॉवर आहे ती इन द फॉर्म ऑफ इनर्शिया तुमचा जो काय फ्लायव्हील आहे तो स्टोअर करत असतो. आणि ती स्टोअर झालेली जी काय एनर्जी आहे ती एनर्जी तो राहिलेल्या 3 स्ट्रोकला म्हणजे सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोकला प्रोव्हाइड करायचं काम तुमचा फ्लायव्हील करत असतो. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, इट इज अ व्हील माउंटेड ऑन द क्रँकशाफ्ट. ते काय आहे, व्हील आहे आणि ते आपण कुठं माउंट करतो, हा तुमचा क्रँकशाफ्ट आहे, त्या क्रँकशाफ्ट मध्ये त्याला आपण माउंट केलं आहे. तो काय करतो, विच स्टोअर्स द एक्सेस एनर्जी प्रोव्हाइडेड ड्युरिंग द पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या वेळी जी काय एक्सेस एनर्जी आहे ती स्टोअर करायचं काम करत असतो. त्यानंतर ही स्टोअर केलेली जी काय एनर्जी आहे तो राहिलेल्या 3 स्ट्रोकला तो प्रोव्हाइड करत असतो. दिस एक्सेस एनर्जी इज गिव्हन बॅक बाय फ्लायव्हील. दिस रिटर्न्स एनर्जी, excess energy utilized in running the ideal stroke, that is power consuming stroke. ते कुठले कुठले असणार आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट. सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्टच्या वेळी जी काय लागणारी पॉवर आहे ती पॉवर प्रोव्हाइड करायचं काम तुमचा फ्लायव्हील करणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण डिस्कस केलेले जे काही कॉम्पोनंट्स होते ते कॉमन होते पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या बाबतीतले. आता काही कॉम्पोनंट स्पेसिफिकली पेट्रोल इंजिनच्या बाबतीत असणार आहेत आणि काही कॉम्पोनंट स्पेसिफिकली डिझेल इंजिनच्या बाबतीत असणार आहे. मग आता सुरुवातीला आपण 2 स्पेसिफिक कॉम्पोनंट पेट्रोल इंजिनच्या बाबतीतले स्टडी करूया आणि त्याच्यानंतर आपण डिझेल इंजिनकडे जाऊया. तर बघा, कार्बोरेटर हा एक स्पेसिफिक कॉम्पोनंट असणार आहे, तो फक्त आपण पेट्रोल इंजिन मध्ये वापरत असतो. ठीक आहे. तर बघा, कार्बोरेटर तुम्हाला दिसताना अशा पद्धतीने दिसणार आहे आणि कार्बोरेटरचं फंक्शन काय असणार आहे, तर ऍज अ पेट्रोल इंजिनला आपण इनटेक मधून चार्ज ऍज अ पेट्रोल आणि एअरचं मिक्सर घेत असतो. मग कार्बोरेटर काय करत असतं, तुमच्या वर्किंग कंडिशन नुसार एअर आणि फ्युअल म्हणजेच पेट्रोल ह्या दोघांचं एक होमोजिनियस कंबस्टिबल मिक्सर तयार करायचं काम कोण करत असतं, कार्बोरेटर तयार करत असतो. मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो बघा, फर्स्ट तर कार्बोरेटर इज ओनली युज्ड इन पेट्रोल इंजिन, दॅट इज स्पार्क इग्निशन इंजिन. तर आपण फक्त पेट्रोल इंजिन मध्येच म्हणजे स्पार्क इग्निशन साठी वापरणार आहोत. आणि फंक्शन जर बघायला गेलं, इट इज युज टू प्रिपेअर अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युअल, दॅट इज पेट्रोल, नोन ऍज अ फ्रेश चार्ज. तर एअर आणि पेट्रोलचं एक होमोजिनियस मिक्सचर तयार करायचं काम कोण करणार आहे, तुमचा कार्बोरेटर तयार करणार आहे. आणि मग हे होमोजिनियस तयार झालेलं मिक्सचर आपण इनटेक मॅन्युफॅक्चर मधनं, इनटेक वॉल मधनं आपण सक्शनच्या वेळी आपण इंजिनला देत असतो. दिस मिक्सचर ऍज अ चार्ज इज सप्लाइड इनटू इंजिन सिलेंडर थ्रू द सक्शन वॉल और सक्शन पोर्ट और इनटेक पोर्ट. तर सक्शन वॉल मधनं किंवा सक्शन पोर्ट मधनं आपण हे मिक्सचर आहे ते आपल्या सिलेंडरला प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, एका अॅनिमेशन मध्ये आपण बघूया. तर बेसिक फंक्शन त्याचं आपण कसं डिस्कस केलं की एअर आहे आणि पेट्रोल आहे असं मिक्सचर बनवणे आणि पुढे ते आपल्या इनटेक मॅन्युफॅक्चरकडे पाठवणे. तर तुम्ही एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता की याच्यामध्ये बघा, इथं तुमची एअर आतमध्ये येताना दिसत आहे आणि इथं तुमचं फ्युएल ऍड मध्ये होत आहे आणि तसं मिक्सचर इथून बाहेर पडत आहे. तर बघा कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा, व्हाईट कलरचं दिसतंय ते तुमची एअर आहे आणि जे येलो कलरचं असणार आहे ते तुमचं पेट्रोल असणार आहे. ज्याप्रमाणे थ्रॉटल आपली कमी जास्त होते त्याप्रमाणे पेट्रोलचा सप्लाय आपण कमी जास्त करत आहोत आणि त्याचं जे काय मिक्सचर आहे ते तुमच्या सक्शन स्ट्रोककडे, सक्शन मॅन्युफॅक्चरकडे आपण पाठवत आहोत, पुढं इनटेक मॅन्युफॅक्चरला आपण पाठवत आहोत. ठीक आहे. तर मग हा जो काय कार्बोरेटर आहे तो स्पेसिफिकली आपण पेट्रोलसाठी वापरणार आहोत. नेक्स्ट अजून एक असाच आयसी इंजिन साठी लागणारा, पेट्रोलसाठी लागणारा आपण कॉम्पोनंट बघणार आहोत. त्याचं नाव आहे स्पार्क प्लग. ठीक आहे, स्पार्क प्लग. तर स्पार्क प्लगच्या बाबतीत बघायला गेलं तर आपल्या इंजिन मध्ये 4 स्ट्रोक असणार आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. तर ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक संपण्याच्या तिथं तुम्हाला स्पार्क इग्निशन इंजिनच्या वेळी काय करावं लागतं, स्पार्क देऊन ते जे काय मिक्सचर आहे त्याला बर्न करावं लागतं. ठीक आहे. आणि हे काम कोण करत असतं, तुमचा स्पार्क प्लग करत असतो. तर आपण बघितलं तर रिअल मध्ये त्याची इमेज अशा पद्धतीने दिसणार आहे. मग आपण कसं म्हणू शकतो बघा की स्पार्क प्लग इज जनरली माउंटेड इन द सिलेंडर हेड. तो आपण कुठं माउंट केलेला असतो, आपल्या सिलेंडरच्या हेडवरती माउंट केलेला असतो आणि हा कॉम्पोनंट आपण स्पेसिफिकली फक्त पेट्रोल इंजिनच्या बाबतीत वापरत असतो. स्पार्क प्लग इज ओनली युज्ड इन पेट्रोल इंजिन्स, दॅट इज स्पार्क इग्निशन इंजिन. त्याला आपण दुसरं नाव देत असतो, स्पार्क प्लग इज ऑल्सो नोन ऍज ऑपरेटिंग प्लग. आता
जर फंक्शनचा विचार करायला गेलं तर कंबस्टेबल मिक्सचर जे आहे त्याला बर्न करायचं, इग्नाइट करायचं काम कोण करणार आहे? तुमचा स्पार्क प्लग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं ह्या इमेजमध्ये ऍट द एंड ऑफ द स्ट्रोक तुमचा स्पार्क जनरेट होत असतो. मग आपण फंक्शन बघूया. फंक्शन ऑफ द स्पार्क प्लग बघा, फंक्शन ऑफ द स्पार्क प्लग इज टू इग्नाइट द होमोजिनियस मिक्सचर ऑफ एअर अँड पेट्रोल that is fresh charge supplied by carburetor to the engine cylinder after completion of compression stroke in case of petrol engine. तर पेट्रोल इंजिनच्या बाबतीत जो काही होमोजिनियस चार्ज आहे त्याला ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन बर्न करायचं काम तुमचा स्पार्क प्लग करत असतो. तुम्ही अॅनिमेशन मध्ये देखील बघू शकता. बघा, हे चारही स्ट्रोक आपण कनेक्ट करूया. सक्शन, कॉम्प्रेशन, स्पार्क पडला, पॉवर झाला आणि हा एक्झॉस्ट स्ट्रोक. सक्शन, कॉम्प्रेशन, स्पार्क, पॉवर, एक्झॉस्ट. तर अशा पद्धतीने तुमचे हे 4 स्ट्रोक असणार आहेत. आणि ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता बघा एंड झाला, स्पार्क पडणार. तर अशा पद्धतीनं तुमचा स्पार्क काय होत असतो? पडत असतो आणि त्याप्रमाणे कंबशन स्टार्ट होत असतं. तर हे 2 स्पेसिफिकली कॉम्पोनंट आपण स्टडी केले पेट्रोल इंजिनच्या बाबतीत. आता आपण पुढचे 2 कॉम्पोनंट स्टडी करूया डिझेल इंजिनच्या बाबतीतले. ठीक आहे. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे फ्युएल पंप. तर बघा, हा एक पंप असणार आहे. तर याच्या नावामध्येच आहे फ्युएल पंप. फ्युएलला पंप करणारा जो पंप असतो त्याला आपण फ्युएल पंप म्हणणार आहोत. तर स्पेसिफिकली आपण हा काय करत असतो? डिझेल इंजिनच्या बाबतीत वापरत असतो. तर रिअल मध्ये बघायला गेलं तर बघा अशा पद्धतीने असणार आहे तुमचा फ्युएल पंप. आणि ह्याला आपण जर म्हणलं तर काय म्हणू शकतो? फ्युएल पंप इज युज्ड इन डिझेल इंजिन्स, दॅट इज कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन्स. आता जर याच्या फंक्शनच्या बाबतीत बोलायला गेलं तर फ्युएल पंप काय करणार आहे? फ्युएल संप मधून तुमचं फ्युएल पंप करेल आणि त्याला खूप मोठ्या जास्त प्रमाणात प्रेशराईज करणार आहे. त्याचं प्रेशर वाढवून तो पुढं तुमच्या फ्युएल इंजेक्टरला सप्लाय करणार आहे. तर बघा आपण मग फंक्शन काय म्हणू शकतो? तर इट फोर्सेस द फ्युएल ऍट हाय प्रेशर थ्रू द फ्युएल नॉझल इनटू द सिलेंडर ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक इन केस ऑफ डिझेल इंजिन. तर बघा डिझेल इंजिनच्या बाबतीत तो काय करेल? हाय प्रेशराईज तुमचं फ्युएल बनवणार आहे आणि तो फ्युएल नॉझलला, फ्युएल इंजेक्टरला पुढे सप्लाय करणार आहे. तर डिझेल इंजिनच्या बाबतीत ऍज अ इनटेक म्हणून आपण फक्त एअर आतमध्ये घेत असतो आणि एअरचं सक्शन झाल्यानंतर एअरचं कॉम्प्रेशन होतं आणि ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन तुमचा काय होत असतो? डिझेल आपण डिझेल इंजेक्टरनं इंजेक्ट करत असतो. मग त्या डिझेल इंजेक्टरला हाय प्रेशराईज फ्युएलची गरज असते आणि ते हाय प्रेशराईज फ्युएल प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं? तर तुमचा फ्युएल पंप करत असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट अजून एक असा डिझेल इंजिनचा कॉम्पोनंट आपण स्टडी करूया. तर याच्यामध्ये आहे फ्युएल इंजेक्टर. ठीक आहे. जसं आता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे फ्युएल इंजेक्टर काय करणार आहे? तुमचं जे काय फ्युएल आहे त्याला प्रॉपरली स्प्रे करणार आहे, इंजेक्ट करणार आहे ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक तुमच्या एअरमध्ये. तर बघा एका अॅनिमेशन मध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं ते हे होत आहे. हा तुमचा काय आहे? हा इंजेक्टर आहे. हा पिस्टन वरती आणि खाली होत आहे, रेसिप्रोकेट होत आहे आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक व्हायच्या ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक तुमचं डिझेल काय होत असतं? इंजेक्ट होत असतं. बघा इथं हा कॉम्प्रेशन स्ट्रोक झाला, एंड होत आहे, डिझेल इंजेक्शन चालू झालं. ते ग्रीन मध्ये जे दिसतंय ते तुमचं काय आहे? डिझेल इंजेक्ट होत आहे. ठीक आहे. तर मग आपण फंक्शन कशा पद्धतीने म्हणू शकतो? बघा, द फंक्शन ऑफ द फ्युएल इंजेक्टर इज टू स्प्रे ॲटोमाइज्ड फ्युएल इनटू द कंबशन चेंबर फॉर ऑफ अन इंटरनल कंबशन इंजिन. तर इंटरनल कंबशन इंजिन मध्ये तुम्ही जे काय फ्युएल आहे, स्पेसिफिकली आपण डिझेल इंजिनच्या बाबतीत काय करणार आहोत? एक स्प्रेद्वारे त्याच्यामध्ये इंजेक्ट करणार आहोत. तर आपण एका अॅनिमेशन मध्ये देखील बघू शकतोय. तर या अॅनिमेशन मध्ये बघा आता जो सक्शन स्ट्रोक चालू झालेला आहे, तुमचे फक्त एअर आतमध्ये येईल, कॉम्प्रेशन व्हायला लागले आणि एंड ऑफ द कॉम्प्रेशन तुमचं डिझेल इंजेक्ट व्हायला लागलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि इंजेक्ट झाल्यानंतर तुमचं कंबशन स्टार्ट झालं. हा तुमचा पॉवर स्ट्रोक आहे आणि त्याच्यानंतर मग परत तुमचं काय होईल? फ्युएल सगळं इथून अशा पद्धतीने आता हे बाहेर जात आहे. तुम्ही बघू शकता आता हे सगळं फ्युएल बाहेर जात आहे. सेकंड डायग्राम मध्ये बघा हा सक्शन स्ट्रोक आहे. एअर अँड फ्युएल मिक्सचर आतमध्ये आलं, एअरचं कॉम्प्रेशन चालू झालेलं आहे, एंड मध्ये तुमचं डिझेल इंजेक्ट होईल. बघा डिझेल इंजेक्ट व्हायला लागलेलं आहे. त्यानंतर पॉवर स्ट्रोक चालू झाला आणि काय बर्न झालेले जे काय गॅसेस आहेत त्याला बाहेर काढण्यासाठी तुमचा एक्झॉस्ट स्ट्रोक असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे हे सगळे कॉम्पोनंट्स असणार आहेत. तर आता आपण सगळे जे काय बेसिक कॉम्पोनंट आहेत ते स्टडी केलेले आहेत. त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.